नमस्कार. नमस्कार कदम साहेब. नमस्कार. या, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. या ना. या कदम साहेब, या या. या बस. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिलात याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आहोत ना? हो हो, अर्थातच आम्ही आभारी आहोत. दादा, समर सिंग तयार झालेत का? हा, समर रेडी आहे. म्हणजे साहेब, समर साहेब रेडी आहेत. बोलवा त्यांना. हा, बोलू तुम्ही. समर साहेब, समर साहेब. ते बघा आले. या या समर सिंग या. हे आमचे चिरंजीव समर सिंग विमान चालवतात, पायलट आहेत, अमेरिकेहून शिकून आलेत, लहानपणापासूनच खूप हुशार आहेत. आजवर विमानानं लय वेळा प्रवास केला, पण प्रत्यक्ष विमान उडवणारा पहिल्यांदा बघतोय बरं का मी. अहो मग विमान कसं चालवतात हे पाहायचंय का तुम्हाला? आमचे समर सिंग दाखवतील ना तुम्हाला. दाखवाल ना? मम्मा, अहो हितचिंतक आहेत आपले, माहित नाही म्हणून विचारतात. दाखवाल ना? मम्मा अगं असं नाही दाखवता येत. आता नको, तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात विमान उडवणार आहे का नाही तेव्हा दाखवा. हा चालेल, तेव्हा पण चालेल. हा हो. साहेब, ते शेतकऱ्यांनी जादा पाण्यासाठी आंदोलन केलं होतं तुमच्या भागात, त्याचं काय झालं? होतंय होतंय. मम्मा मी निघू का? हो, निघ. शिकून इतका मोठा झाला तरीही कौतुक केलं तरी अजूनही लाजतो. हुशार माणसं अशीच लाजतात. अरे साहेब आले, चला. साहेब कुठे जायचंय का? कोणती गाडी काढू? ती तुम्ही थांबा, मी गाडी काढतो. नाही नाही नाही, मला चावी द्या, मी जाऊन येतो. नाही नाही, तुम्ही गाडी चालवणार? ताई मॅडम आमचा जीव घेतील. असं काही होणार नाही. नाही साहेब. हे बघा, मी मम्माला काही सांगणार नाही, तुम्ही नका सांगू. सिंपल. द्या चावी, द्या. आमचा समर फार हुशार आहे. खरं. अगदी तुमच्यावर गेलाय. म्हणजे तुम्ही सुद्धा अगदी हुशार आहात ना? हो हो हो, तू म्हणतेस ते अगदी खरं. पण उपयोग काय या सगळ्या हुशारीचा? 2 वेळा मुख्यमंत्रीपद निसटला हातून. नाही, खरं तर आपल्या भागातला माणूस डावलला जातो याबद्दल आपण सर्वांनी काहीतरी केलं पाहिजे. आणि हे जर मुख्यमंत्री झाले तर या सगळ्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. हो हो, सगळ्यांचाच फायदा आहे. आता बघा, आपले कदम साहेब, त्यांना अर्थ खात्याची किती जाण आहे. अर्थ खातं त्यांना मिळालंच पाहिजे. जाधव साहेब, शिक्षण खातं तुम्हाला मिळालं पाहिजे. आणि एसटी महामंडळ तर फक्त पवार साहेबांचाच मान आहे. काय ना, आम्हाला असं वाटतं की सगळ्यांना खूप खूप काही मिळावं, अगदी मनापासून वाटतं. तुम्हालाही असं वाटत असेलच ना? वाटतंय हो, पण काय करणार, आजपर्यंत नुसत्या आमदारकीवरच भागवल्या मुख्यमंत्री साहेबांनी. हेच म्हणते मी. आपल्या मुख्यमंत्र्यांना चांगल्या माणसांची अजिबात कदरच नाही. पण आमचे हे मुख्यमंत्री झाले ना तर तुम्हाला अजिबात टाळणार नाही. हो की नाही? हो हो, अजिबात टाळणार नाही. सगळं शक्य आहे. जर तुमचा पाठिंबा मिळाला तर सगळं शक्य आहे. मुख्यमंत्र्यांची मनमानी किती दिवस चालवून घेणार हो आपण तरी? आता आपण एक काम करूया, साहेबांना पाठिंबा आहे
असं एक लेटर तयार करूया, त्यावर तुम्ही सगळ्यांनी सह्या करायच्या आणि उद्याच ते पक्ष श्रेष्ठींकडे देऊन टाकू. काय ताई मॅडम? हो, अगदी बरोबर बोललास भाऊ. मग आपण हा ठराव पास करूया आणि लागूया ना तयारीला. हा साहेब. हॅलो सर, मी माझ्या भागाच्या दौऱ्यावरच आहे सर. पवार साहेब, मॅडम जर तब्येत बरोबर नाही, मी निघू. माझं एक अर्जंट काम आहे, मी जरा निघू का? हो, असं काय झालं? मी काय म्हणतोय, हॅलो. हा साहेब, हा बोला ना, बोला. हा, थँक्यू साहेब. हा, चालेल चालेल, भेटूया ना, नक्की नक्की भेटूया, चालेल. अनुराधा, अगं मी मुख्यमंत्री होणार म्हणून अभिनंदनाचा फोन आला होता मला. कुणाचा? मुख्यमंत्र्यांचा. मॅडम काय बातमी पसरवली ही सगळीकडं? आमची नावं पण गेलीत मुख्यमंत्र्यांकडं. ही अफवा कुणी पसरवली? कुणी पसरवली ही अफवा? काय बंद पडले का गाडी? हो. बंदच पडले वाटतं. पेट्रोल संपले का घासलेट? घासलेट रॉकेल. नाही 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 नाही, रॉकेल नाही, पेट्रोलवर चालते ही गाडी. म्हणूनच निम्म पेट्रोल आणि निम्म रॉकेल टाकत जा, म्हणजे कधीच बंद पडणार नाही. तसं नाही, लॉक झाली आहे गाडी. लॉक झाल्या? थांब मी उघडून देते एका मिनिटात. उघडीच तर आहे. ढकलून स्टार्ट होते का बघतोस का? थांब मी माणसं बोलवते. नाही 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 नाही, दार नाही, कार लॉक झाली आहे. मग मिस्त्री बोलायचं की त्यानं करून दिली असती नीट. नाही नाही, त्यानं काय होणार नाही, कंपनीत फोन करावा लागेल, तिकडून अनलॉक करतात मग ते. तिकडनं? तिकडून म्हणजे वरून, सॅटेलाइट थ्रू सिग्नल येतो. वरनं? तिकडनं? म्हणजे गाडी हिथं आणि चालू करणं तिकडनं? काही येडा समजस का बाबा? या सुमीला येडा बदल जरा पैदा व्हायचंय अजून. सुमी कोण आहे माहितीये का तुला? इकडे ये. अरे ये इकडं ये लवकर. ह्यात काय माहितीये का? लाडू. ते शेरसिंग मंत्री पाटील मुख्यमंत्री होणार आहेत, त्यासाठी लाख लाडू बनवायचे. त्या लाडू जेवढं कुणाला मिळाले माहितीये का? सुमीला. त्याच सॅम्पल लाडू आहे ते. आणि या सुमीचं लाडू म्हणजे जगात फेमस बर का. पण ते मुख्यमंत्री झालेच नाहीयेत अजून. होणार आहेत. सिक्रेट खबर आहे सुमीकडे. कुणाला बोलणं कसा झालं नाही तर तुला कसं माहित? मी त्यांचा ड्रायव्हर बरोबर. तुझ्या कपड्यानं लगेच ओळखलं बघ. माझा दोस्त आहे बबन्या, तो बी बंगल्यावर कामाला आहे. त्याच्याकडे बी अशीच पांढरी कापड आहेत. सकाळी या पांढऱ्या कापडानं लय रामायण झालं बाबा. तुझी मालकीन बाई लय कडक आहे. ऍक्च्युली असलं तरी आपल्याला काय म्हणा, आपण आपलं काम नीट करायचं. तू करतोस ना तुझं काम नीट? ऍक्च्युली मी इंग्रजी म्हणजे चांगलं शिकलेलं वाटतोस. काय खरं नाही बघ शिकून बी. आजकाल कुठे नोकऱ्या आहेत.
आता तुझंच बघ, एवढं इंग्रजी शिकून तुला काम काय मिळालं? तर ड्रायव्हरचं. नशीब आमची खानावळ आहे. आम्ही कुणाचं नोकर नाही आणि कुणाचा मालक बी नाही. असायचं काय यार? हे बघ, दुसऱ्याच्यात कामाला जाण्यापेक्षा आपण आपलं मालक असलेलं कधी बी चांगलं. कुणाचं ऐकून घ्यायला लागत नाही. आता तुझंच बघ की, तुझी गाडी बंद पडली तिच्या कर्मानं, पण तुझी मालकीन बाई तुला ओरडणार है ना? हो ना, त्यातच मी नवीन जॉईन झालोय, म्हणजे तर जास्तच ओरडा बसणार. त्यासाठी नीट काम करायचं. पण तुझ्या गाडीचं काय करणार आता? काय आता बंगल्यावर नेऊन कंपनीला फोन करावा लागणार. म्हणजे तुझ्याकडे फोन बी नाही? बिचारा ग. माझ्या फोनवरून करतोस का? ऍक्च्युली नंबर नाहीये माझ्याकडे. बरं बरं, कळलं. आता पगार झाले एक फोन घे आणि सगळ्यांना फिट करून ठेवतात. कधी काय अडचणी सांगता येत नाही रे. चल आता, नाही तर तुझ्या मालकी मी तुला कामावरून काढून टाकतील. चल लवकर. भारी. आपण आपलं काम नीट करायचं असतं. मी बघ, माझं काम एकदम परफेक्ट असतं. कुणी बोलायची टापच नाही. या 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 जाधव साहेब, या कदम साहेब, बसा. बसा ना. सगळ्यांनी व्यवस्थित पाहुणचार घेतल्याशिवाय जायचं नाही हा. ही आमच्या समरसिंगची वेलकम पार्टी आहे. पण मी काय म्हणतो मॅडम, अहो काही बोलू नका. आधी पाहुणचार. अहो लोक बोलतच असतात, अफवा पसरवत असतात, हो की नाही? हो 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 हो. अहो पहिल्यांदा मी 7 दिवसासाठी मुख्यमंत्री झालो ना, तेव्हा लोक मला म्हणायचे, बायकोच्या जीवावर पावशेर पाटील मुख्यमंत्री झाला. हो की नाही ग? अहो लोकांचं काय, लोक काही बोलतात. तुम्ही तिथे लक्ष देऊ नका. ही मीटिंग आमच्या समरसिंगची ओळख व्हावी म्हणून आम्ही ठेवली होती. हे बघा, मुख्यमंत्री पदाचा आणि याचा काहीही संबंध नाही. पण मी काय म्हणतो मॅडम, अशा विनाकारण अफवा कोण का पसरवतील? याला काहीतरी कारण असेल ना? अहो एक मिनिट. हॅलो, हा, आमदार जाधव बोलतोय. काय, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मी? अहो, या सगळ्या अफवा आहेत. हॅलो, पण आपण कोण बोलताय? हॅलो, काय? काय झालं जाधव साहेब? बघितलं, आता तुमच्याविषयी पण अफवा पसरायला सुरुवात झाली, हो ना? आपण मॅडम, मलाच काही कळे नाही. अहो सरळ आहे. विरोधकांची खेळी आहे ही. आधी आमच्या विरोधात, आता तुमच्या विरोधात. अगदी बरोबर बोललीस ताई. खरं तर तुझा स्वभाव इतका चांगला आहे, तरी लोक का अशा अफवा पसरवत असतात? तुझ्या मनामध्ये कुणाबद्दलही कधी वाईट येत नाही, तरी लोक असं का वागतात? हे तुझ्याबद्दलचे आरोप ऐकून ना मला जीव द्यावासं वाटतोय. एक नरसू, तू कशाला जीव देतोस रे? आमची वेळच खराब आहे. आम्ही आमच्या समरसिंगची ओळख व्हावी म्हणून पार्टी ठेवली आणि विरोधकांनी वेळ साधली बघा. पण मी काय म्हणतो मॅडम, समरसिंग आहेत कुठं? अरे हो की, नरसू, अरे समरसिंग कुठे आहेत? तुझ्या बंगल्याला लय वाटतंय माझी. तुझ्या मालकीन बाई एकदम खास आहे ना? खोटं वाटतं तुला? गेल्यावर बघशीलच. चांगल्या माणसाचं 100दा कौतुक करणार सुमी, पण वाईट माणसाचं 1000दा जिरवते ही सुमी. तू चांगला वाटतोस मला जरा जरा. थांब, हे घे. नको, कशाला? खा रे. मी काय लाडू चॉकलेट देऊन पोरं पळवणाऱ्या टोळीतली नाही. खा. पण कशाला? आता तुला चांगलं बोलले तर रंग दावायला लागला असता लगेच. खा गप. आयुष्यात भलंच होईल बघ तुझं. अरे माझ्या हातचं लाडू खाऊन पाटील साहेबांचा पोरगा अमेरिकेत गेला शिकायला. काय? हा, सगळ्यात आधी विमान कसं चालवायचं हे मी शिकवलं त्याला. तुला येतं विमान चालवता? शाळेच्या वयात 100 पानं असायची, त्यातली 70 विमानाचीच व्हायची, आणि तेच मार्कात कोण पास करते मला? तर हा, ती कागदाची विमानं कशी उडवायची हे मी शिकवलं पाटील साहेबांच्या पोराला. तिथनच त्याला विमानाची गोडी लागली. लाडू गोड आहेत तुझे. तुला सांगितलं
बघितलं की मी. तुम्ही त्याला आवडू जगात फेमस असतात. हुशार आहेस की. आजी, ओ आजी, अहो ह्या वेळेत भजन कीर्तन करायचं सोडून कशाला भार उचलत बसलाय? अगं काम म्हणजेच परमेश्वर. आपण आपला जीव कुडीत आहे त्यावर कर्म करत राहायचं. जीव उडून गेला की मग जायचंच आहे की त्याच्या दारात. पॉइंट आहे बर का. नाही तर आजकालची माणसं कामधंदा सोडून नुसतं भजनच करत बसतात. ड्रायव्हर घे बारा खांद्यावर. मी दुसरा कोण ड्रायव्हर आहे का इथं? अरे म्हातारा माणूस आहे, जरा कर मदत. आणि नुसतं लाडू खाऊ नकस, कर्म बी कर जरा. उचल. या आजी बाजूला. काय तू बी चल. चल आजी. ड्रायव्हर तू तुझं कर्म म्हणजे काम करतोस का नीट? अरे पारतोस का काय? आजीनं काय सांगितलं आता? नीट कर्म करायचं, नीट घे भारा आणि चल. तू नीट कर्म केलंस ना तर तुझ्या मालकीन बाई कधीच ओरडणार नाहीत बघ तुझ्यावर. चल. चल आजी. तू तू का तू कोण आहे तो गद्दार? पटकन सांगा, कोणी बाहेर बातमी पोहोचवली? तो नाही, आम्ही टोनीत नाही जी. काय? आम्ही कोणीच नाही जी. बातमी बाहेर गेली कशी? काय बरोबर बोललीस नाही. त्यांच्यातलाच कोणीतरी असणार गद्दार, नाही तर बातमी गावभर झालीच नसती. नाही, खरंच नाही ताई मॅडम. आम्ही कशाला कोणाला काही सांगू? कुणीच कुणाशी काही बोललं नाही, मग बातमी बाहेर पोचलीच कशी? ही बातमी ज्याने कुणी बाहेर पोचवली तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ह्या बंगल्यातून कुणी बाहेर जाणार नाही की आत येणार नाही. गावातली कामं किती अवघड असतात कळलं का आता? नुसतं गाडीत बसून फिरणे एवढं सोपं नसतंय ते. काय ड्रायव्हर? आलं बाय माझं घर. होय काय? ठेव इथं. चला जाऊ का आजी? जावा दोघं जोड्याने सुखात राहावा. हे असला जोडीदार, ह्याला सध्या भारा बी उचलता येईना. चला ड्रायव्हर. जा नीट जा. ताई, तू अजिबात काळजी करू नको. यांच्यातलं जो कोण गद्दार असेल ना त्याला मी बरोबर शोधून काढतो. तू आमदारांना सांभाळ, मी यांना बरोबर बघतो. ताई, तुझं मिसेस मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. त्याकरता आपण जे काय राजकीय डाव खेळतोय ते त्या आमदारांना कळता कामा नाही. बाहेर जाऊन बघ, नाहीतर भाऊजी काहीतरी भलतच बोलून बसतील. सगळा खेळ खालास होईल, कार्यक्रम होईल. आता पटकन सांगा, बातमी फोडली कुणी? जर का मी शोधून काढलं तर त्याचा कार्यक्रम होईल. पटकन सांगा, बातमी फोडली कुणी? ह्योच काय बंगला? हा, हा काय? माहिती आहे मला. मी बघत होते तू खरं बोलतोस का खोटं ते.
माझी वाटत